ग राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावी विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू. कुसूप आणि पद पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा. जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी. शिवाजीच पौराष्ट्रमंत प्रभावी, पुंडली कौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज. कालपर्यंत अनेक गोष्टींचा विचार केला. महाराजांनी पन्हाळ्यातून सुटण्यासाठी केलेली योजना, सिद्धीनं केलेला बंदोबस्त, योजनेचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या चरणात आपण आलेलो आहोत. पहिल्या टप्प्यात हेर पाठवले, दुसऱ्या टप्प्यात गंगाधर पंथाला पाठवलं, तिसऱ्या टप्प्यात योजना करून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर ना वेढ्यातून पार झाले, पण त्यातही अनेक योजना केलेल्या आहेत. दुसरी माणसं, दुसरी पालखी, दुसरी व्यवस्था, याच्यातही काही इतिहासाच्या अभ्यासकात विचारात फरक असतात, मतभेद असतात, वाद भांडण नसतात. मतभेद कुठं आहेत? शिवाजी महाराजांनी बरोबर 600 लोक घेतले की अजून जास्त घेतले. काही लोकांचं म्हणणं आहे 1000 लोक बरोबर घेतले, काही लोकांचं म्हणणं आहे 600 लोक बरोबर घेतले. काही असो, मोजके घेतले एवढं खरं, कारण 8000 स्वार 6000 बरोबर असलेले गडावरचे असे मिळून संख्याच तिथं जाते. तेवढे घेऊन काही ते सगळे गेले नाहीत, काही ठराविक लोक नेले एवढं मात्र पक्क. गडावरून खाली उतरले, वेढा पार करून गेले, दुसरी पालखी बसवली, शिवाकाशीदांनी बलिदान दिलं. शिवाकाशीदांच्या बाबतीतही अनेक लोकांचा मत परस्पर विरोधी आहे. काही लोकांचं म्हणणं हे झालं नाही, काही लोकांचं म्हणणं झालं. अशा पद्धतीने आहे. झालेला आधार परकीयांच्या पत्रव्यवहाराचा आहे. त्यांनी आपल्या संबंधानं त्यांच्या ऑफिसरला लिहिलेली जी पत्र आहेत, त्या पत्रात हा उल्लेख येतो उल्लेख, आणि तो प्रमाण मानला की हे ग्राह्य धरलं जातं. शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे त्यात मात्र या घटनेचा उल्लेख नाही. अन्य मराठी साधनात त्याच्याबद्दल फारशी वाच्यता नाही. पण दुसरी साधनं किंवा तत्कालीन गोष्टींचा विचार करीत असताना मूग गुळवणी हे पन्हाळ्याचे इतिहासाचे अभ्यासक होते. त्यांनी या विषयानं अभ्यास केला आणि त्या गोष्टीला त्यांनी पूर्णतः सहमती दिलेली आहे की हे घडलं. पन्हाळ्याच्या पायथ्याला असणारा नेबापूर गावचा हा शिवाकाशीत शिवाजी महाराजांच्या सेवेत आला, दिसतोय, शिवाजी महाराजांसारखा राहतोय, दाढी वगैरे ठेवतोय, म्हणून तो पन्हाळ्याच्या युद्धात कामी पण आला. पालखीत बसला, शिवाजी महाराजांचं त्यांनी सोंग घेतलं, त्यात तो कामी पडला. शिवाकाशीदाच्या घरची कागदपत्र गुळवणी गुरुजींनी काढली, तपासली, वाचली. त्यात काही फारशी तारीख वगैरे असं काही सापडलं नाही. पण काही गोष्टी सापडल्या की परंपरेनं त्यांच्या घरात एका ठराविक दिवशी, ती दिवस होता तो ज्या दिवशी शिवाकाशी आषाढ वद्य प्रतिपदेला पडले त्या दिवशीचा आहे. त्या दिवशी एका ठराविक ठिकाणी जाऊन ते पूजा करायची. तिथे एक स्मारक असल्यासारखं होतं. लक्षात येतं ना, म्हणजे त्या अर्थाने तो विचार करणं महत्त्वाचं आहे. हे स्मारक, हा दिवस काय आहे आम्हाला माहीत नाही. आमच्या घरी कुणीतरी वीर झाला त्याची इथं आम्ही पूजा करतो, एवढंच त्या घरच्या लोकांना माहीत होतं. आणि मग घरची काही कागदपत्र काढली, तपासली, वाचली, त्यातून काही उल्लेख सापडले, बाकीच्या ठिकाणाहून सापडलं, आणि गुरुजींनी गुळवणी गुरुजींनी या गोष्टीची सत्यता जगापुढं मांडली की शिवाकाशीदाचं स्मारक ते हे त्याच्या घरचे आहेत, हे त्याचे वंशज आहेत. आणि ते स्मारक सुरुवातीला तुळशीवृंदनाच्या स्वरूपात लहानसं होतं. आता मात्र पन्हाळ्याच्या परिसरातल्या लोकांनी प्रयत्न करून, ग्रामपंचायतीने प्रयत्न करून ते स्मारक विशाल केलं आहे, मोठं केलं आहे. शिवाकाशीदांचा तिथं पुतळा उभा केला आहे, त्यांचं चरित्र जीवनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. छान फरसबंदी दगडी बांधकाम करून एक उत्तम स्मारक असं तिथं उभारलेलं आहे. त्यामुळं त्याचा विचार त्या अर्थाने करणं हाही भाग महत्त्वाचा आहे. आपला विषय चालला आता शिवाकाशीदांच्याही पुढं जाऊन खिंडीत गेलेत. मसूद पाठलाग करतोय, खिंडीत अडवलंय आणि बाजीने शिवाजी महाराजांना पुढं पाठवलं, इथपर्यंत आलोय. आजचा दिवस म्हणजे हा तर विषय आहेच. शिवाजी महाराजांचं जीवन सगळं व्रत काय आहे, कशासाठी आहे ते म्हणजे बाजींना कळालं. ते
शिवा काशीदांना कळालं. पण आजचा दिवस एका वेगळ्या अर्थानं आपल्याला विचार करायचा आहे. त्याचा विषय असा आहे, आज तारीख 14 ऑगस्ट. सगळ्याला ते माहीत असते, तारीख माहीत आहे, पण त्याचं स्मरण करून घेणं विशेष असं दृष्टी आहे. त्याचं कारण असं की उद्याच्याला भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. हा भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला, त्याचा स्वातंत्र्य दिन. परदास्याच्या शृंखला आमच्या क्रांतिकारकांनी, आमच्या सशस्त्र योद्ध्यांनी हाती घण घेऊन नव्हे, बंदुका घेऊन तोडल्या. त्याच्यासाठी आपलं रक्त सांडलं, प्राण सांडले, प्रसंगी कारावास भोगला, सश्रम कारावास भोगला, हाल अपेष्टा सोसल्या, मृत्यूही पत्करला. पण भारत स्वतंत्र करण्याचं त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांचं असणारं ध्येय हे त्यांच्या एकट्याचं नाही, सकल भारतवर्षातल्या हजारो वर्ष स्वातंत्र्यात राहिलेल्या लोकांचं आहे. पुढं भारत गुलामगिरीत गेला, आधी मोगलांच्या गेला, मग इंग्रजांच्या गेला, काही ठिकाणी पोर्तुगीजाचा गेला, काही सिद्धीच्याकडे आहे. पण या सगळ्या स्वातंत्र्यासाठी सगळ्या लोकांनी प्रयत्न केले, सकल भारतवर्ष स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्याचा मंगलमय दिवस म्हणजे उद्याचा. पण त्याच्या आधीचा दिवस आहे, इंग्रजांनी जात जात भारताबरोबर एक खेळी केली. या देशात सारखं धुमस्त राहिलं पाहिजे, याचा विकास झाला नाही पाहिजे म्हणून जी खेळी केली, आपसात भांडणं लावून दिले. त्यातला पहिला प्रकार, इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण केली. पाकिस्तानची निर्मिती आजच्या दिवसाची आहे, भारताची निर्मिती उद्याच्या दिवसाची आहे. आज पाकिस्तानचा जन्मदिवस आहे. पण पाकिस्तानचा जन्मदिवस एवढा सहजासहजानं झाला असं नाही. ते करायसाठी काय करावं लागलं? भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्रे इंग्रजांनी जरी निर्माण केली तरी सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा या आधीच्या स्वातंत्र्यातल्या योद्ध्यांच्या अशा होत्या की एकच भारत असावा, हिंदुस्थान आमचा मायभूमी आहे, तिची मुक्ती असावी. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर असो, नेताजी सुभाषचंद्र बोस असो, भगतसिंग असो, आझाद असो, अजून कुणीही असो, या सगळ्यांनी जे काही युद्ध केलं ते समग्र भारतवर्षाच्या मुक्तीसाठी केलं. त्यांचा आदर्श, या सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे, अहत तंजावर ते तहत पुशावर, अवघा मुलूक आपला, त्याचं स्वराज्य करायचं आहे आपल्याला. म्हणजे पेशावरपर्यंत, पेशावरच काय त्याच्या पलीकडपर्यंत हिंदवी स्वराज्य, भगव्या झेंड्याचं राज्य असणारं राज्य निर्माण करायचं आहे. दुर्दैवानं ती राष्ट्र तशा अर्थानं इंग्रजांच्या चंगुलातून सोडताना निर्माण झालं नाही. कारण पाकिस्तानची निर्मिती इंग्रजांनी आजच्या दिवशी केली. त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला, हिंदूंना कणकण झटावं लागलं. सहजपणानं 2 राष्ट्र निर्माण झाले नाहीत. गावागावात, घराघरात पाकिस्तान निर्मितीसाठी मुसलमान प्रयत्नशील होते, झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण करायची का, याच्यासाठी मतदान घेतलं गेलं इंग्रजांकडून. आणि ते मतदान मुसलमानांनी पाकिस्तानच्या बाजूला टाकलं. म्हणजे आपल्या गावात राहणारा असाला तत्कालीन मुसलमान त्यावेळेस त्यांनी सुद्धा मतदान पाकिस्तानच्या पक्षात टाकलेलं आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, तो कधी आपला नाही, तो पाकिस्तानच्याच पक्षाचा. त्यामुळं आजही क्रिकेटच्या ह्याच्यात जर भारत हरला आणि पाकिस्तान जिंकला तर गावागावात फटाकड्या उडतात. खरं तर ते राष्ट्रद्रोही आहे. भारतात राहायचं आणि गुणगान गायचं पाकिस्तानचं, पाकिस्तान आमचं शत्रू राष्ट्र आहे. 1947 पासून आजपर्यंत पाकिस्तान सदैव हिंदू राष्ट्राचा, या हिंदुस्थानचा द्वेष करतं. त्यासाठी प्रयत्नशील असतं, ते करतं. आणि निर्मितीच्या वेळेस तेच केलं. गावागावात माता भगिनींची आबरू लुटली, घराघरात पुरुष माणसं मारली, ठेचून मारली. नुसती ठेचून नाही, अनेक अत्याचार करून मारले. पुरुषांना मारलं, मुलांना मारलं, माता भगिनींवर अत्याचार केले. नव्हे, आज जो पाकिस्तान आहे, या पाकिस्तानात नग्न महिलांच्या मिरवणुका काढल्या. लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि परत पुन्हा घोषणा दिली, लडके लिया हस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. म्हणजे त्यांचं स्वप्न पुढचं पण आहे. आम्ही काय करणार आहोत? आम्ही सबंध जगाला दारुल इस्लाम करणार आहोत, हे त्यांचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी एक राष्ट्र निर्माण झालं, पाकिस्तान निर्माण झालं. तसं हिंदुस्थानचं सुद्धा आम्हाला पाकिस्तान निर्माण करायचं आहे. याच्यासाठी प्रयत्न झाला, अनेक वेळा हल्ले केले, अनेक वेळा सगळ्या गोष्टी केल्या. मात्र आम्ही तिकडं लक्ष देत नाही. आम्हाला वाटतं नाही, असं होणार नाही, नाही असं होणार नाही. हे तेवढं सत्य नाही. कारण जिहाद हा आत्ता आपल्या पुढे दिसतोय, तो लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, डॉक्टर जिहाद आहे, अनेक प्रकार जिहाद, न्हावी जिहाद आहे, माहीत आहे का?
प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवा, सतर्क राहा, सतर्क राहा. पाकिस्तान निर्मिती साधी सोपी नाही. या हिंदुस्थानचा सुद्धा पाकिस्तान करणं हे त्यांची अंतिम इच्छा आहे. तसे नकाशे जाहीर केले जातात या भारतवर्षात राहणाऱ्या लोकांकडून. सगळाच्या सगळा भारत इस्लाममय करायचा आहे. कसा करायचा आहे त्याच्यासाठी त्यांची जी काही कार्यवाही चालू आहे ती त्यांच्याकडून बोलली जाते, व्यक्त केली जाते, पाहता येतात, तुम्हाला दाखवेन मी. पण त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. लँड जिहाद माहीत नाही, वक्फचा कायदा आत्ता आला तर त्याला विरोध केला. वक्फच्या नावाखाली हिंदुस्थानात मुसलमानांच्या ताब्यात किती जमीन आहे? हिंदुस्थान सरकारकडे असणाऱ्या जमीन रेल्वेची 1 नंबरला आणि 2ऱ्या नंबरला वक्फची आहे. आज जेवढं पाकिस्तानची भूमी आहे त्याच्याहून जास्त भूमी वक्फच्या ताब्यात आहे. वक्फ बोर्ड, मुसलमानांसाठी स्वतंत्र बोर्ड निर्माण केलं. त्याच्यातली भूमिका काय होती आणि प्रत्यक्ष व्हावत कुठपर्यंत गेलं हा विचार वेगळा आहे. खरं तर ते असायलाही नको होता. जे लोक इथून पाकिस्तानात निघून गेले त्यांची भूमी मुसलमानांच्याच ताब्यात राहावी म्हणून वक्फ बोर्ड निर्माण केलं. काय कारण? ज्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे ते निघून गेले, मग त्यांची भूमी, त्यांच्या जमिनी आमच्या लोकांना द्या, जे तिथून निघून आले त्यांना द्या, अशी भूमिका पाहिजे होती. जे हिंदू आहेत म्हणून पाकिस्तानात जगले, राहिले, तिथून निघून आले, त्यांच्यावर अत्याचार झाले, सोसले. अत्याचार ऐकाल तर थक्क व्हाल. रेल्वेच्या रेल्वे भरून आल्या, लोक पायी आले, घोड्यावर आले, वाहनानं आले, काय मिळेल त्यानं आले, कावडीत बसून आले. वयस्कर लोकांना चालता येत नाही, तरुणांनी खांद्यावर त्यांना आणलं, कावडीत बसून आणलं, पाटकुळे आणलं. पाकिस्तानातले अत्याचार अनन्वित आहेत. वाचा पुस्तक, नाही चिरा नाही पणती, अजून काही खूप पुस्तक आहेत. रेल्वे निघाली तर रेल्वे रस्त्यात अडवून रेल्वेतला एकही माणूस जिवंत न ठेवता अख्खीची अख्खी मुर्द्याने भरून भारतात पाठवली गेली. पाकिस्तानातून, लाहोरमधून आलेली रेल्वे. खून बहाना हमसे सीखो म्हणून रेल्वेवर लिहून पाठवलं. हिंदूंचं रक्त कसं व्हायचं आहे ते आम्ही दाखवून देतोय. खून बहाना हमसे सीखो. म्हणजे हे सगळे अत्याचार सोसून आम्ही भारत मुक्त झाला तो दिवस उद्याचा. पण आज झालेले अत्याचार, भारताचे खंडित झालेले 2 तुकडे, भारत माता मुक्त झाली पण तिचा एक हात पाकिस्तानात गेला आणि दुसरा हात आजच्या बांगलादेशात गेला. आमचे हा भारत माता खऱ्या अर्थानं मुक्त नाही झाली. अखंड भारताचा आजचा शेवटचा दिवस, त्याचं स्मरण आज राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वप्न आपण जेव्हा बाळगतो तेव्हा अहत तंजावरती तहत पेशावर अवघा मुलूक आपला सगळ्याचं स्वराज्य करायचं आहे ही इच्छा आपण कायम ठेवली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेली एक कथा म्हणून सांगतो. शिवाजी महाराजांच्या मिर्झा राजांचा तह झाला, दोघांची चर्चा झाली आणि मग मिर्झा राजांनी शिवाजी महाराजाला जेवायला आपल्याबरोबर घेतलं, संगती घेतली. जेवण झालं. जेवणानंतर विडे दिले, पान विडे दिले, मानाची विडे आपण म्हणतो तसं पान दिलं. आणि शिवाजी महाराजांनी म्हणले नाही मी पान खात नाही. पहा बरं का, मिर्झा राजे म्हणले राजा जी ऐसा कैसा होता है, आप तो राजा है, ये खाना राजा का विलास है, हे कर लो. राजा ऐसा नाही करते. मान म्हणूनही खाल्लं पाहिजे आणि दुसरं मी दिलेत तर राजाने राजासारखं राहण्यासाठी म्हणून विडा खाल्ला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणले नाही, आमची शपथ आहे, आईसाहेबांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे की काशी विश्वेश्वर जेव्हा मुक्त होईल तेव्हा पान खा. आम्ही पान सोडले कशासाठी? काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे? काशी विश्वेश्वराची मुक्ती म्हणजे स्वराज्य तिथपर्यंत न्यायचं आहे हे आहे. सगळे या झेंड्याखाली आणायचे आहेत हे आहे. नुसतं तेवढं नाही, काशी विश्वेश्वर बाटवला आहे, गावागावातली मंदिरं बाटवून मशिदी झाल्यात, त्या मुक्त करायच्यात हे ते आहे. अजूनही शिवाजी महाराजांनी त्या अर्थाने विडा खाल्ला असं म्हणता येणार नाही. ते विडा खायचं काम आपलं आहे, आपण ते केलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्ती करणं हे आपण वारस म्हणून आपलं काम आहे. जे ते करतील ते खरे वारस आहेत, जे करत नसतील ते वारसच सांगू शकत नाहीत शिवाजी महाराजांची. काशी विश्वेश्वराची, रामाची, कृष्णाची मुक्ती, उद्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे. आमची गोकुळाष्टमी तिथंच साजरी झाली पाहिजे जिथं भगवान कृष्ण जन्मले, जिथं भगवान राम जन्मले तिथं रामनवमी झाली पाहिजे. रामनवमीचं आता झालं, जमलं. कोर्टात भांडण करून 50 वर्ष कोर्टात भांडण करून 700 वर्ष या सगळ्या गोष्टीचा लढा करून राम जन्मभूमी मुक्त झाली. जेव्हा कृष्ण जन्मभूमी मुक्त होईल, काशी विश्वेश्वर मुक्त होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने या राष्ट्रात सुराज्य आलं, स्वराज्य आलं म्हणता येईल.
ते पूर्ती करणं आपल्या सगळ्याचं काम आहे. आपण काय करू शकतो? वैयक्तिक करू शकतो. आपण कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, प्रबोधनकार आहोत. लोकात ही जागृती ठेवली पाहिजे, ही शिकवली पाहिजे, हे आपण करू शकतो. ज्यू नावाचा धर्म आहे, कदाचित माहीत आहे का नाही? ज्यू हां, त्यांचं जेरुसलेम हे तीर्थक्षेत्र आहे, त्यांचं पवित्र स्थान आहे. हे जेरुसलेम मुसलमानांनी उद्ध्वस्त केलं, फोडलं, पाडलं. ज्यू सगळ्या जगभर विखुरले गेले, कुठंच राहू शकले नाहीत, कुठं एका ठिकाणी एकत्रित राहू शकले नाहीत. पण ते आपल्या पुराला सांगायचे. त्यांचा सण आहे वर्षाच्या आरंभीचा, त्याला नवरोज म्हणतात, जूनचा सण. तर ते पोरांना सांगायचे पुढच्या वर्षीचा हा नवा सण, हा वर्षाचा आरंभाचा सण. जिथं आपली भिंत आहे जेरुसलेमला, पवित्र भिंत आहे, ते सगळं पडलं होतं, नुसती भिंत शिल्लक राहिली. त्यांचं मंदिर असेल, काय असेल ते देवस्थानाचं, त्या भिंतीपाशी त्या गावात जाऊन आपल्याला साजरा करायचा आहे. दरवर्षी सांगायचं. म्हणजे आपली इच्छा पोराच्या प्रती प्रतीत करायची, त्याच्यावर ठसा मारायचा, त्याला ते शिकवायचं. पोरगं मोठं झालं की त्याच्या पोराला शिकवायचं, त्याच्या पोराला शिकवायचं. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 पिढ्या नव्हे, किती पिढ्या? 700 वर्ष ती ही जिद्द बाळगून होते. 700 वर्ष. अखेर दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंना स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं, इस्रायल. आणि सगळ्या जगभरातले ज्यू तिथं जाऊन राहिले. शक्य आहेत ते तिथे गेले, काही अजून आपल्या भागात राहतात. लक्षात ठेवलं पाहिजे. तिथं जाऊन राहिले, स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. इस्रायलची लोकसंख्या अगदी सोलापूर जिल्ह्या एवढी सुद्धा नाही, त्यापेक्षा लहान आहे. राष्ट्रही लहान आहे. इस्रायलच्या सभोवताली सुमारे सगळे मुस्लिम राष्ट्र आहेत. 50 मुस्लिम राष्ट्र त्यांना त्रास देतात, तरी ते सगळ्याला पूर्ण उरलेत. ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगतायत. ती भिंत खऱ्या अर्थानं 700 वर्ष त्यांनी मनामनात जपली. आता त्या भिंतीपाशी ते आपला सण साजरा करतात. इस्रायलच्या रस्त्यावर तुम्ही व्हिडिओ पहा. इस्रायलच्या रस्त्यावर माता, भगिनी, तरुण पुरुष फिरत असताना खांद्याला बंदूक लावून फिरतात. आपल्याकडं शाळात, कॉलेजात पदवीधर होऊन माणूस बाहेर पडतो, त्यांच्याकडेही तसाच पदवीधर होतो. पण पदवीधर होण्यापूर्वी 2 वर्ष मिलिटरीत द्यावी लागतात, कंपल्सरी. कुणालाही सुटका नाही. 2 वर्ष आयुष्य राष्ट्राच्या सेवेसाठी सैनिक म्हणून द्यायचं. तरच पदवी, तरच नोकरी, तरच उद्योगाला पैसे, नाहीतर नाही. त्यामुळं सगळं राष्ट्र आज सैनिक आहे. सर्वजण सैनिक आहेत, लक्षात ठेवा. नुसतं तेवढंच नाही, तुम्ही सर्व्हिसमध्ये गेलात, तुम्ही उद्योग व्यवसायात उभे राहिलात, तर पुढं दर वर्षातले 2 महिने पुन्हा मिलिटरीची सर्व्हिस करायची. खांद्यावर बंदूक घेऊन सगळ्या गावागावात लोक फिरताना दिसतात. आतंक तिथं घडत नाही. इस्रायलमध्ये त्यांचं शासन चालतं. इस्रायलचं विशेष आहे, त्यांची भाषा बुडाली. 700 वर्ष संघर्ष झाला, संकर झाला, भाषा बुडाली. अनेक संस्कार लुप्त झाले. ते पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी इस्रायलने प्रयत्न केले. काय केलं? भाषेतले तज्ज्ञ जगभरातले सगळे इस्रायलचे लोक परत आल्यानंतर ज्यांना कोणाला जे जे शब्द येतात त्याच्यासाठी शब्दकोश निर्माण केले. व्याकरण आपलं कसं बिघडलंय ते दुरुस्त केलं. शिवाजी महाराजांनी केलं का नाही? राज्यव्यवहार कोश. तसं लोकात त्या शाळा काढल्या, शिकवलं. आमची भाषा, हिब्रू त्यांची भाषा, ते बोलतात, ते वागतात. इस्रायलचे पंतप्रधान गावागावातून फिरतात. आता नाही, त्यावेळेस जेव्हा झालं राष्ट्र तेव्हा फिरताना रस्त्यानं चाललेल्या पोराला मुस्काडीत मारायची. उगाचच नाही, कारण असायचं. पोरग संतप्त, का मारलं म्हणून अंगावर जातं. आणि त्यानं जर शिवी हिब्रूतून दिली ना, संतापल्यावर माणूस मातृभाषेतून बोलतो, जे त्याच्यात रुजलंय त्यातून बोलतो, शिवी देतो. शिवी जर हिब्रूतून दिली तर ते पंतप्रधान खुश व्हायचे आणि त्याला चॉकलेट काढून द्यायचे खायला. शिवी खाऊन पण चॉकलेट देणारा पंतप्रधान तोच. का? तू हिब्रूतून शिवी दिली, तू मायभाषेत जगला, तुझ्या मनात आता हिब्रू रुजली. हा त्याचा भाव आहे. आम्हाला अजून ते कळत नाही. आमची माता भगिनी इंग्लिशमधून बोलतात. मराठी आम्ही विसरून चाललो. शिवाजी महाराज आम्ही विसरलो. आमचा पराभव आहे. आम्हाला स्वच्छ अस्खलित मराठी बोलता येत नाही. शाळा कॉलेजमधल्या तरुण मुलांना तुम्ही बोला, पहा. कॉलेजमधल्या म्हणालो मी माझं सांगतो बोलता बोलता. महाविद्यालयातले म्हणायला पाहिजे. प्रशाला, शाळा, विद्यालय आम्ही विसरून चाललो. हायस्कूल, कितीतरी गोष्टी इंग्रजी शब्द वापरतो आपण.
सगळेच वापरतो. ते सगळं प्रत्येक कृतीत आचरण म्हणजे शिवाजी महाराज समजणे. शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला. का केला? नुसतं राज्यकर्त्यासाठी नाही. या लोकांमध्ये अरबी, उर्दू, पर्शियन शब्द इतके रुजलेले आहेत की भाषा भ्रष्ट झाली, खंडित झाली. मातृभूमी खंडित झाली आजच्या दिवशी, तशी भाषाही खंडित झाली. ती भाषा पुन्हा समृद्ध झाली पाहिजे म्हणून राज्य व्यवहार कोश निर्माण केला. विलक्षण आहे. शिवाजी महाराज समजणं विलक्षण आहे. समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीत शिवाजी महाराज. आम्ही संत वाङ्मयाचा अभ्यास करतो. अनेक संतांनी अभंग निर्माण केले. तुकाराम महाराजांनी केले किंवा नाथ महाराजांनी केले, रामदास स्वामींनी केले, अनेकांनी केले. पण आमच्या संतांच्या वाङ्मयात अस्खलित मराठी शब्द आहेत. ज्ञानेश्वरीत अरबी, उर्दू, फारशियन शब्द नाहीत. कारण त्यावेळेस अजून यायचा होता, प्रभाव थोडा कमी होता. तुकाराम महाराजांच्या काळात आला होता, तरी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात ते शब्द फार कमी आहेत. इतर लोकांच्या वाङ्मयात तुलनेनं थोडेसे जास्त असतात, सापडतात. हा शब्द आपला नाही, लक्षात आलं पाहिजे, कळलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे. आम्ही त्या अर्थाने दुसऱ्यांचाही वारसा, दुसऱ्यांचा कशाला, शिवाजी महाराजांचा वारसा जगायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा जगायला पाहिजे. सावरकरांनी काय केलं? शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून या देशात असणाऱ्या परकीय शब्दाला प्रतिशब्द निर्माण करून दिले. या शब्दाला शब्द नाही आमच्याकडे, याला काय म्हणायचं? नगरपालिकेचा मेयर असायचा पूर्वी. महानगरपालिका, पुणे नगरपालिका आहे, त्याचा मेयर. महापौर शब्द निर्माण केला सावरकरांनी, पहिला नागरिक. राष्ट्रपती सावरकरांनी दिलेला शब्द आहे. आकाशवाणी, नभोवाणी, दूरदर्शन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले शब्द आहेत, लक्षात ठेवा. डायरेक्टर सिनेमाचा म्हणतो आम्ही, सहज बोलतो. हिरो, हिरोईन नाही. अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता हे मराठी शब्द आहेत. बालजींनी ते सावरकरांपासून घेऊन वापरले. गणपतराव नलावडे सावरकरांचे शिष्य होते, हिंदू महासभेचे नेते होते. ते पुण्याचे महापौर झाले. त्याच्या आधीपर्यंत महापौराच्या दारावर असणाऱ्या फळ्यावर, बोर्डावर नाही बरं का, लक्षात येतं ना, महापौराचा कक्ष असतो, त्याच्या दारात असणाऱ्या फळ्यावर लिहिलं जायचं अमुक अमुक महापौर, महापौर नाही, अमुक अमुक मेयर, पुणे नगर काय कॉर्पोरेशन, पुणे महापालिका, महापौर, महापौर नाही मेयर लिहायचे. मग खाली त्यांचं नाव. गणपतराव नलावडे पुण्याचे नगराध्यक्ष झाले, आजच्या परिभाषेत म्हणतो मी, महापौर झाले. आणि त्यांनी सावरकरांना पत्र लिहिलं. आणि ते बोर्ड लिहायचे कामाचे माणसं असतात, ते बोर्ड लिहायला गडबड करायला लागली. केव्हा लिहायचा, केव्हा लिहायचा, सांगा काय लिहू, थांबा थांबा थांबा. आणि एक दिवशी सावरकरांचं पत्र आलं आणि गणपतरावांनी पटकन त्या माणसाला बोलवलं, इकडे इकडे लिही, महापौर गणपतराव नलावडे. लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी बोर्ड लिहायचा थांबवला, नाही लिहायचा. सावरकरांनी शब्द दिला महापौर. आम्ही विसरलं नाही पाहिजे, प्रत्येक गोष्टीत शब्द हुडकला पाहिजे. आता दुर्दैवानं आमच्याकडे तसे देणारे माणसं नाहीत, तेवढी विद्वत्ता नाही असं नाही, पण ती माणसं कोणी ऐकायला तयार नाही. कॉम्प्युटर पटकन म्हणतो, PC म्हणतो आम्ही, लॅपटॉप म्हणतो, प्रतिशब्द पाहिजे. संगणक आहे, मोबाईल, भ्रमणध्वनी खिशात घेऊन फिरता येतो म्हणून भ्रमणध्वनी म्हणायचं त्याला. अजून एक नाव नवीन आहे, खरं तर ते एका अर्थाने बरोबर आहे, काही चूक नाही. चेटूक यंत्र म्हणतात ह्याला, कारण माणूस चेटूक लागल्यासारखा ते बघत बसला की बाहेरच पडत नाही त्यातनं. चेटूक यंत्र. अनेक गोष्टी आहेत, शिकल्या पाहिजे. सावरकरांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे? देशाच्या स्वातंत्र्यासाठी, अखंडतेसाठी जीवनभर प्रयत्न करणं, देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहणं. तेच काम आत्ता चाललेलं आहे आपल्या हिशोबात. स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी तू प्रसन्न हो म्हणून बाजीप्रभू खिंडीत उभारलेत, आडवे उभारले आहेत आणि मसूदच्या फौजा येत आहेत, त्याला परास्त करतायत. एकावर एक हल्ले येत आहेत, बाजी त्यांना अडवतायत. खरं तर कालही तो विषय बोलून गेलो. शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले, महाराजांना माहीत नाही. काय माहीत नाही? तिथं सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर आहेत, बरोबर काही सामंत आहेत, म्हणजे काही राजे पण आहेत त्या कोकणातल्या परिसरात. कवींद्र परमानंदांनी त्यांना सामंत म्हणून सांगितलेलं आहे, ते पण आहेत. पण ते शिवाजी महाराजांना विरोध करतायत, वेडा फोडायला अडवतायत. 300 लोक आहेत आणि ते 5000-6000 आहेत. ते शिवाजी महाराजांना अडवतायत, जाऊ देत नाहीत. विशाळगड फार प्रचंड किल्ला आहे.
खरं तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, बाजी तुम्ही या माघारी, फार दमलात, आम्ही इथं निवांत आहेत, मोर्चे लावून बसलेलो आहात, तुम्ही एवढं 20 कोस चालत आलात, 20 कोसातले 5 कोस राहिलेत, आता आम्ही आडवं पडतो, मसूदला अडवतो, तुम्ही या माघारी, महाराज गडावर जा, आम्ही पाहतो. पण ते महाराजालाच आडवे पडले, महाराजालाच आडवे पडले. जसवंतराव आणि पालवणीकर आणि सूर्यराव सुर्वे शृंगारपूरचे. काय करायचं, सूर्यरावाचा हल्ला आला आणि महाराजांनी त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली. म्हणजे बाजीप्रभू सकाळी दुपारी 10-11 वाजता लढाईला उभे राहिलेत आणि महाराज इकडे आलेत, ते लढतायत. आता महाराज त्यांचा वेढा फोडायचा प्रयत्न करतायत, महाराजांची तलवार तिथे चालायला लागलेली आहे. बाहेर पडली भवानी म्यानातून, शत्रूचं रक्तपान करायला लागली, महाराज युद्ध करतायत स्वतः. अनेक लोक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा विचार करतात तेव्हा विपरीत विचार करतात. शिवाजी महाराजांनी युद्ध केलेली फार कमीच आहेत, असं स्वतः केलेली कमी आहेत असं म्हणतात. घडी युद्धाच्या आघाडीवरती आहेत आणि कसं काय कमी केली म्हणायची. पन्हाळ्यावरून शिवाजी महाराज विशाळगडला निघून गेले, तिथं काय झालं, बाजीप्रभू लढले, शिवाजी महाराज. आणि मग हे कोण लढलं, जसवंतराव बरोबर कोण लढलं, बाहेर पडताना कोण पडलं, शाहिस्तेखानाच्या पुण्यात छाप्यात लाल महालात उडी कुणी घातली, अफजल खानाबरोबर युद्ध कुणी गेलं, अफजल खानापासून ते पन्हाळगडापर्यंत प्रदेश जिंकीत महाराज बाहेर पडले, तेव्हा कोण पडलं, प्रत्येक ठिकाणी आघाडीवर महाराज आहेत, लक्षात ठेवलं पाहिजे. कितीतरी युद्ध आहेत, किती सांगावीत तेवढी कमी आहेत. विजापुरावर स्वारी केली महाराजांनी केली, महाराजावर लोक आक्षेप घेतात, विचारही करत नाहीत. शिवाजी महाराजांनी कुठं लढाई केल्या, एकच अफजल खान मारला, बाकी काय, अरे बाकी काय, तू वाचतच नाही शिवाजी महाराज, तुला कळतच नाहीत, काय उपयोग आहे. ही सगळं आहे. मृत्यूच्या ओठावर नित्य नांदत होते असं पद्धतीचं वर्तन आहे. युद्धात रोज होते महाराज, खिंडीवर हल्ल्यावर हल्ले येत होते, महाराज इकडं सुर्वे आणि पालवणीकर यांच्याबरोबर तिथंही हल्ले करीत होते, त्यांचे हल्ले चालू होते. बाजी खिंडीत अडसरासारखे उभे होते, भयंकर रणकंदन चाललं होतं. मसूदची नव्या ताज्या दमाची फौज मागं पुढं करून मसूद आघाडीवर पाठवत होता, थोडी मागे यायची, पुन्हा आघाडी घ्यायची. कुमक रीग लावून वर चढत होती. बाजी आणि त्यांचे मावळे मातीनं लाले लाल झाले होते, चिखलानं लाले लाल, नवे रक्तानं लाले लाल झाले होते. बाजींच्या तलवारी फिरत होत्या, एक तसूभरही वेळ मिळत नव्हता. आगीचा तांबडा लाल गोल युद्धात तळपत होता. एवढी ताकद बाजींतून आली कुठून, ते कळालं की शिवचरित्र कळालं. ही ताकद कशाची आहे, ही स्वराष्ट्राची आहे, स्वधर्माची आहे, रक्षणाची आहे. त्याच्यासाठी मला करता येईल ते केलं पाहिजे याची आहे. आजच्या काळात काय आहे, कुठलं काम जबाबदारीनं अंगावरच घ्यायचं नाही असं सगळ्यांचं वर्तन आहे. नको, तापच नको, अंथरुणात पडून राहावं, कायम तसंच मरावं. मग माणसाने झडाडून पुढं आलं पाहिजे, झडाडून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, झटकून टाकला पाहिजे. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, मनाला दुबळेपणा आला, संपलं, काही नाही. जेव्हा मन दौर्बल्यानं ग्रस्त होतं तेव्हा हातून काहीही होत नाही, फक्त स्वप्न बघतं, ते सुद्धा बघायची ताकद संपते पुढं. दुबळेपणा झटकून टाकला की मग पंढरपुरात येऊन चातुर्मास राहता येतं. 3 वर्षे वारकरी शिक्षण संस्थेत काढता येतात. पूर्ण आयुष्य घरचं करून कीर्तन प्रवचन करून लोकात प्रबोधन करता येतं, कारण आदर्श शिवाजी महाराज असतात. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. जीवनभर कार्यात असलं पाहिजे, कामात असलं पाहिजे. झोपायचं एकदाच सरणावर, म्हणजे शिवाजी महाराज. महाराजांना हे दोघं आडवे पडलेले शर्थ करून आडवीत होते, पाऊल पुढे टाकू देत नव्हते. खरं तर महाराजांना गडबड होती, घाई होती, गड गाठायची. का, महाराजांना बाजींना सांगायचं होतं आम्ही विशाळ्यावर पोचलो, या आता. गडबड होती, पण हे लोक आडवे पडले होते. शत्रूचा प्रतिकार लाटा मागून लाटा त्याच्यावर आपटीत होता. महाराज ते परतवित होते. दुपारचे 2 वाजले, महाराज अजून युद्ध करत आहेत, इकडं बाजी लढतायत. सूर्यरावाचा प्रतिकार आता फिक्का पडायला लागला. महाराजांची शमशेर बळजोर झाली. 300 विरुद्ध 5000 महाराज बळजोर झाले. आणि एकदा शत्रू कच खाल्लाय असं लक्षात आलं की महाराज अजून प्रतिकाराला किंवा युद्धाला जास्त त्वेषानं पडायला लागले. तरी तो शत्रू लढतोय, फौजासह फौजा हल्ला हा अंगावर येतोय.
इकडे बाजी लढतायत. 4 वाजले, सुमारे दुपारचे 4 वाजले. विशाळगड चढून जाण्यासाठी महाराज प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. अखेर सुरव्याची कोंडी फुटली, महाराजांची फते झाली. या दोघांचाही पराभव झाला, वेढा फोडला आणि 300 लोकांसह महाराज गडावर पोचले. इकडे बाजी लढतायत. महाराजांची घाई झाली, गडावर गेले. खिंड बाजी अजून लढवून उभारलेत, त्यांना जखमा झाल्या आहेत, रक्त ओघळतंय, मावळे मरून पडतायत. शक्ती हटत चालली तरी ते झुंजतायत, कारण अजून गडावरून बाहेर येत नाहीत, अजून बाहेर येत नाहीत. अखेर महाराज गडावर पोचले, गडावर शिरले. पन्हाळगडावरून निघाल्यापासून 7 प्रहरांनी, म्हणजे सुमारे 21 तासांनी, 3 तासाचा एक प्रहर ना, 21 तासांनी किती अविश्रांत पळत गेले. सतत युद्ध मृत्यूचा संघर्ष. 13 जुलै 1660 आषाढ वद्य प्रतिपदा संध्याकाळी 6च्या सुमारास महाराज विशाळगडावर दाखल झाले. आता महाराजांना ओढ होती बाजीच्या भेटीची. बाजींना ओढ होती तोफांच्या आवाजाची. सतत 21 तास महाराज आणि बाजी दोघेही बरोबरच आहेत. आता बाजी युद्धाला खिंडीत आडवे उभा राहिले. 300 लोकांनी ते बाजी खिंड अडवून उभारलेत. बाजी महाराजांचे कान तिकडे आहेत, बाजींचे कान महाराजांकडे आहेत. 21 तास लढण्याचे, चालण्याचे, पळण्याचे विलक्षण श्रम करून ते थकले. जखमाने देह पिंजून चाललाय, तरी ते निकरानं युद्धाला उभा राहतात. अजून तोफांचा आवाज उमटत नाही, तरी ते उभे आहेत. लक्ष तिकडे आहे. खिंड रक्ताने भिजून गेली. एवढ्यात धडाधड तोफांचे आवाज व्हायला लागले. पहिली तोफ उडाली, दुसरी उडाली, धड 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 आवाज झाला, तिसरी उडाली. विशाळगडहून महाराजांनी तोफांची सरबत्ती सुरू केली. महाराजांच्या तोफा ओरडून सांगायला लागल्या, आम्ही गडावर पोचलो. नाही नाही बाजी, आता तुम्ही या, सोडा खिंड, आता तुम्ही या. बाजींना या तोफांच्या नामांतानं किंवा तोफांच्या नावाने महाराजांनी घातलेली ती हाक होती. तोफांच्या हाका 2दा ऐकल्या आपण. पहिली हाक प्रतापगडच्या युद्धात महाराजांच्या तोफा उडल्या, ती तोफांची मावळ्यांना साद होती. आता रणचंडिकेचा अवतार धारण करा. आता इथं, आता युद्ध सोडा, माघारी या. बाजी तुमची वाट मी पाहतोय, मी गडावर पोचलो, या लवकर या, लवकर या. तोफांचा आवाज मावळ्यांनी ऐकला, धीर आला. बस महाराज पोचले. याच्यासाठीच आपण इथं उभं राहिलो ना. आता काय करायचं, आता जायचं. केवढा आनंद, केवढा आनंद, महाराज पोचले. बस. आणि तेवढ्यात घोटाळा झाला. बाजींवर वार झाला. काही लोकांचं म्हणणं वार झाला, काही लोकांचं म्हणणं गोळी घातली. काही असो, पण बाजी पडली. बाजींचा आर्त स्वर उठला. शत्रूकडचा कोणाचा तरी मर्मी वाव बसला आणि बाजी पडली. घळकन रक्ताचा लोंढा फुटला. स्वातंत्र्याच्या सूर्या, आता तरी प्रसन्न हो. बाजींची मूर्ती कोसळली. गजापूरची खिंड पावन झाली, खरोखर धन्य झाली. पावन खिंड. कधी गेलो आपण तर अवश्य पहा. त्या परिसरात गेलो तर जवळ जा, अजून छान आहे, निसर्गरम्य आहे. कोल्हापूरपासून पुढे मलकापूर, आणि मलकापूरपासून पुढे थोडं गेलं की ही खिंड पाहायला येते. दाट वृक्षराजी खाली लवलो त्या तृणांकुराच्या संगतीत, निसर्गांच्या एकांतात, सह्याद्रीच्या कुशीत, समाधीच्या पावित्र्य आणि सतीच्या गांभीर्याने उसळलेली ती पहा. गजापूरची खिंड अवश्य पहा. पावन खिंड, नावच त्यामुळे पडलं पावन खिंड. बाजींच्या घोडखिंड म्हणत होती पूर्वी, आता पावन खिंड म्हणतात. गजापूर गाव आहे, पांढरपाणी गाव आहे, येळवणजुगाई गाव आहे, तिथल्या परिसरातली गाव आहेत. आणि या सगळ्या परिसरात हे युद्ध झालं. एकाच ठिकाणी थांबलं असं नाही. मागं पुढं, शत्रूवर चालून गेल्यावर कोसभर पुढं जातं माणूस. शत्रू पळून गेला, माघारी येतं, ते अंगावर आला आहे तिथं उभारतं. हा सगळा परिसर युद्धाचा आहे. पन्हाळ्यापासून 17 कोसावर, उंच आहे, अवघड आहे. हिचा मार्ग खाचा खळग्याने आणि काटाकुट्याने भरलेला आहे. एका भयंकर घटस्वरूपाच्या तडाख्यातून हिरडस मावळातल्या गरीब शेतकरी मावळ्यांनी बाजींच्या बरोबर युद्ध केलं. बाजींना साथ दिली. शिवाजी महाराजांचा पक्ष घेतला, प्राण दिला, रक्त अर्पलं.
याच खिंडीत बाजीप्रभूंच्या आणि मावळ्यांच्या रक्ताचे घामाचे थेंब याच खिंडीत टपटपले. पवनखिंडीच्या मातीला जर केलात तर तिला सुगंध आहे, मातीचा सुगंध आहे, पण त्याहून दुसरा सुगंध आहे. कशाचा? बाजीच्या रक्ताचा. नव्हे बाजीच्या रक्ताचा आहे, पण स्वातंत्र्याचा सुगंध आहे तो. बाजीचं रक्त त्यासाठी सांडलं, स्वराज्याचा सुगंध आहे तो. मुठभर माती पाण्यात टाकली तर ती लाल होते. का? तो रंग बाजीच्या रक्ताचा आहे. या हिरडस मावळ्यातल्या मावळ्यांच्या रक्ताचा तो रंग आहे. जमिनीला कान लावला तर ऐकू येईल हर हर महादेव, हर हर महादेव. बाजींच्या तोंडातून घुमलेला तो जय जयकार आहे. येळकोट येळकोट जय मल्हार अजून तिथं ऐकू येईल. तिथं गेलो तर हे सगळं समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे आणि आपल्याला दिग्मूढ व्हायला झालं पाहिजे. हा तिथला मातीचा सगळा गुण आपल्यात उतरला पाहिजे तर ते स्थान पाहणं. नाहीतर आम्ही गेलो नुसतंच जाऊन आलो. काशीला गेलं येडन, पायाचं दिलं भाडं. काय उपयोग नाही. काशीला जाऊन आलो, काय केलं? मी काशी पाहिली. अरे केलं काय? काशीचं महात्म्य असं आहे की काशीला गेल्यावर सोडायचं असतं. काय सोडायचं? षड्रूप सोडायचे. त्यातला पहिला राग सोडायचा. काशीला गेल्यावर काय सोडला? राग सोडला. एकाने सांगितलं गावात आल्यावर मी काशीला, आता लोक जातात भोपळा सोडतात माहिती का? काशीला गेलो भोपळा सोडला म्हणजे जन्मभर भोपळा खायचाच नसतो कधी भाजीचा. भोपळा सोडला. एकाने विचारलं काय सोडलं? मी राग सोडला. दुसऱ्यांदा म्हणला तू काय सोडलं? अरे तुला ऐकायला येत नाही का? मी राग सोडला. नाही मला कळलं नाही. परत सांग काय सोडलं? राग सोडला. काय सोडलं? राग सोडला म्हणला. म्हणजे राग सोडला सांगताना राग येतोय, त्याने कसला काशीत राग सोडला? तसं इथं गेल्यावर काय बघितलं पाहिजे? काशीत गेल्यावर काय सोडलं पाहिजे सांगितलं. इथं बघितल्यावर बाजी प्रभू दिसले पाहिजेत. कणाकणात मनामनात नुसते जिवंत आहेत. इथं लढतायत ते मी पाहतोय. हा भाव आपल्याला निर्माण झाला पाहिजे. ते का लढले हे कळलं पाहिजे, तर बाजीप्रभूंचं चरित्र कळलं. तिथला आवाज वाऱ्याचा नाही, बाजीप्रभूच्या शब्दाचा आला पाहिजे. फाजलखानाच्या आणि त्या मसूदच्या टोळीचा आवाज, मर्तानाचा जो घुमला बाजींच्या शस्त्रांनी, तो आपल्याला कळला पाहिजे. तर बाजीप्रभू कळाले, नाहीतर नाही कळाले. बाजी पडले. उरलेल्या मावळ्यांनी माघार घेतली. किती उरले माहीत नाही, किती पडले माहीत नाही, पण बरेचसे लोक पडले. होतेच किती बरेचसे म्हणायला? 300. 300 कसे लढले, कसे काय केले हो? बाजी पडले. खबरदार यमदूता, पौडे श्री बाजी प्रभू हा स्पर्श नको. तद विद्युत तेज दिव्य तेज पुंज दिव्य देहा. मृत्यू यमदूता या विद्युतलतेनं किंवा विजेसारखा देह पुंज, ज्याला विजेचा पुंजका म्हणू, तसा देह आहे, त्याला तू स्पर्श करू नकोस. स्वतंत्रतेच्या पूर्वी हा रणतीर्थाला गेला. अजून स्वातंत्र्य मिळायचं आहे त्याच्या आधीच हा कुठे गेला? धारातीर्थी पडला. देश शक्तू रक्तात नाहुनी लाल भडक झाला. कुणाचं स्नान केलंय? देशाच्या शत्रूच्या रक्ताचं त्याने स्नान केलंय म्हणून तो लाल झालाय. त्याच्या वक्षस्थळी रुळे रिपुरुंडाची माला. नरमुंडाची माला भगवान शंकराच्या गळ्यात असते ना, म्हणजे मानवाच्या मुंडक्याची माळ भगवान शंकर घालतात. तसं बाजींच्या गळ्यात कुणाची माळ आहे? रिपू म्हणजे शत्रू, रुंड म्हणजे त्यांची मुंडकी, त्याची माळ. काय युद्धाला वीराला तेच महत्वाचं. रणांगणात झालेल्या जखमा जखमा नसतात, त्या अंगावरची भूषणे असतात. युद्धात पदकं दिली जातात का नाही आता मिलिटरीच्या जवानांना? त्या पदकाहून त्यांना ही 62च्या युद्धातली गोळी आहे, ही अमक्या युद्धातली इथं लागलेला आहे. आपण तो त्या अर्थाने विचार केला पाहिजे. तीवर हर हर महादेव हा घोर मंत्र जपला. बघ देवदूतही आले, सूर्यही आले, इंद्रही आले, सुरगरो सुरतरु सारे, आणि देववर्षती तारे, मधु मृदल वाहती वारे, ओवाळी सत्कीर्ती सुंदरी, श्रीमद्बाजीला चला घारू स्वातंत्र्य संगरी, रिपुवरी घाला. दिव्य धुनीचा चकचकाट तो विश्वोदरिका भरला. रथ श्रीमती स्वतंत्रता भगवतीचा अवतरला. उठ चितोडा उठ देवीला उत्थापन द्याया, प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठी मंगल समया. भूमातेच्या तान्या उठिका वित चित्त व्हाना,
स्वतंत्रतेचा हा पोवाडा ऐकाया आला. उठा सर्व स्वातंत्र्य वीरवर, जय मंगल बोला, असे कुशल रांगण्यात तुमचा जीवलग शिवराणा. स्वतंत्रता भगवती आपुल्या रथिबाजीला घेती. हे सगळे देव सुरगुरु सगळे आले आणि बाजींना आपल्या रथात स्वतः स्वतंत्रता भगवती घेऊन चालली. गंधर्व तनन ते करती, दुंदुबी नभी दुबदुबती, श्री बाजी स्वर्गा जाती. करी चरचरा विश्वबाजीच्या जय जयकाराला, चला घालू स्वातंत्र्य संगरी, रिपूवरी घाला. बाजींचा जय जयकार होतो, मसूदचा आणि सुरव्याचा होत नाही. सावरकरांचे शब्द आहेत. कुणाचा जय जयकार करावा आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही कुणाचा जय जयकार करतो आम्हाला कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार त्यांचा आदर्श समोर ठेवण्यासाठी करतो. बाजींचा जय जयकार करतो. सूर्यराव सुरव्याचा जय जयकार करताना मिर्झा राजा जयसिंग मोठा आहे, जयपूरचा राजा आहे, औरंगजेबाचा सरदार आहे. सरदार नाही वजीर आहे. वजीर म्हणजे वजीरासारखा मातब्बर आदमी, औरंगजेबाला गादीवर बसवणार आहे. पण त्यांचा जय जयकार कोणी करतं का? शिवाजी महाराजांचा करतं. महाराणा प्रतापाचा करतं. चितोड चितोड माझं मेवाड पुन्हा स्वतंत्र करायचं आहे म्हणून जंगलात आयुष्य कंटलं. पोरगा पोरगी कुटुंब सगळं तिथं राहिले. रोटी खायला नाही, गवताची भाकरी खायची पाळी आली तरी स्वातंत्र्याचा उद्घोष सोडला नाही. महाराणा प्रतापाचा आम्ही जय जयकार करतो. आमचा आदर्श कोण? घराघरात कुणाची मूर्ती, कुणाचं चित्र, कुणाचं छायाचित्र असलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचं असलं पाहिजे, राणा प्रतापांचं असलं पाहिजे, गुरु गोविंद सिंगांचं असलं पाहिजे. दुर्दैवानं आमच्या घरात नटनट्याची चित्र असतात. आमचा आदर्श काय आता त्यात सविस्तर बोलायचं म्हणजे मग ते परत सगळं तिकडं नाही. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमचा आदर्श बाजीप्रभू आहेत. चारू काका सरपोतदार म्हणून पुण्याचे पुन्हा गेस्ट हाऊसचे मालक होते, पण ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. अनेक गोष्टींनी ते तत्पर असायचे. हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर उभे राहायचे. धर्मकार्यात सढळ हाताने काय मदत करायची. त्यांच्याकडे एकदा जाण्याचा प्रसंग आला आणि चारू काकांकडे कधी नव्हे ते कुठं नाही पाहिलेला बाजीप्रभू चित्रात, बाबासाहेबांच्या पुस्तकात किंवा अन्य गोष्टीच्या चित्रात जे दिसतात तेवढेच माहिती, भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात, बाकी काय माहीत नाही. पण चारू काकांच्या मागं भालजी आपल्या बाजींचा पुतळा 9 इंचाचा त्यांनी करून घेतला होता. मी त्यांच्याकडे तो पहिल्यांदा पाहिला. बाजीप्रभूंचा पुतळा रणांगणात उभा असलेले, दोन्ही हातात शस्त्र धारण केलेले बाजी, उघडे वागडे, डोक्याची पगडी पडलेली आहे, जखमा अंगावर झाल्यात, असं त्या पुतळा केलेला आहे. खरंच विलक्षण आहे. आता आपण त्या मानानं सुदैवी आहोत. असे लोक पण आपल्याला आहेत. आणि आता त्या मूर्ती त्यांनी तेव्हा करून घेतली कलाकाराकडून, पण आता अशा मूर्ती मिळतात, उपलब्धता आहे. आपल्या घरात हे आदर्श असले पाहिजेत. नटनट्याची चित्र नाही. संत समोर असले पाहिजेत. तुकाराम महाराजांची मूर्ती असली पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती असली पाहिजे, बाजीप्रभू असले पाहिजेत, शिवाजी महाराज असले पाहिजेत, भगवान श्रीकृष्ण असला पाहिजे, तोही रथात बसून युद्धाला अर्जुनाला प्रवृत्त करणारा, भगवद्गीता सांगणारा असो, नाहीतर रथाचं सारथ्य करून युद्धभूमी जिंकणारा असो. दुर्दैवानं आमच्याकडे एक समज आहे, माहिती आहे का तुम्हाला, की रणांगणात युद्ध करीत असलेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं चित्र घरात लावणे म्हणे. समज आहे का गैरसमज आहे? किंवा आमचं पौरुष मारण्यासाठी हा समज निर्माण केला आहे काय? भगवान श्रीकृष्ण घरात असू नये तर मग काय कोणाचं चित्र असायला हवं? रणांगणातले नसेल तर कुठले असले पाहिजेत? भगवान श्रीकृष्ण असले पाहिजेत, रणांगणातले असले पाहिजेत. हां, त्याशिवाय सगळ्या जीवनातलं रणांगण जिंकता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज समोर असले पाहिजेत, त्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही, वैयक्तिक जीवन उत्तुंग होत नाही, राष्ट्रीय जीवनात आपला कार्यभाग साधता येत नाही. कार्यभाग म्हणजे स्वतःचा नाही, राष्ट्रीय कार्यभाग. राष्ट्र उन्नतीला जातात त्या त्या देशातल्या तरुणांच्या, कुणाच तरी फोन आला काय, त्या देशातल्या तरुणांच्या मनिषेवर किंवा त्यांच्या बळावर. स्वामी विवेकानंद किंवा अजून दुसऱ्या लोकांचंही म्हणणं आहे, तुमच्या देशाचं भवितव्य काय आहे मी तुम्हाला सांगेन. कशावरून? तुमच्या देशातल्या तरुणाच्या खिशात काय आहे त्याच्यावरून देशाचं भवितव्य काय सांगेन. दुर्दैवानं आमच्या देशातल्या तरुणांच्या खिशात कंगवा आणि नटीचा फोटो आहे. सगळं जीवन आणि ते बघण्यात जाते. रात्री झोपताना समोर, बसताना समोर, हिंडताना खिशात.
आमच्या खिशात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असला पाहिजे, सारखा आदर्श. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, अशा अर्थानं असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण असले पाहिजेत, बाजीप्रभू असले पाहिजेत, कुणीही असू द्या, सगळे तेच आहेत. सगळ्या प्रतिमा एकच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असो, बाजी असो, तानाजी असो, नेताजी असो, कुणीही असो, ते आमच्या पुढे असले पाहिजे. त्याशिवाय बाकी सार सार व्यर्थ आहे. म्हणजे आपण विचार करीत असताना त्या अर्थाने विचार केला पाहिजे. बाजींचा विचार केला पाहिजे. बाजी कशासाठी जगले, कशासाठी मेले, आमच्या राष्ट्राचा धर्म काय आहे. धर्म याचा अर्थ राष्ट्र वर्धिष्णू करण्यासाठी काय करायला पाहिजे, तो विचार आमच्या डोळ्यात सतत असला पाहिजे. आणि त्या अर्थाने बाजींचा विचार पाहिजे. बाजींच्या बाबतीत विचार करीत असताना आम्हाला बाजी म्हणजे महाराष्ट्राचा लिओनार्डस असं शिकवलं जातं, सांगितलं जातं. कदाचित माहीतही नसेल. लिओनार्डस किंवा लिओनिडास, कोण आहे हा लिओनिडास? ग्रीक योद्धा आहे, ग्रीकांची देवता आहे. ग्रीकांमधलं हे नाव आहे. ग्रीक म्हणजे ग्रीस देश, युरोपात आहे. ऑलिम्पिकचा जिथून उगम झाला. ग्रीक संस्कृती अनेक पुरातन संस्कृत्यांमधली एक आहे. त्यामुळं ग्रीकांचा जगभर जे पश्चिमी राष्ट्र आहेत ते त्यांच्यापासून त्यांचा उगम आहे म्हणतात ते. मग ते फ्रेंच असो, डच असो, इंग्रज असो किंवा अजून कोणी असो, ग्रीक त्यांची मुख्य भूमी आहे. ऑलिम्पिकचे खेळ, जगातले सगळे खेळ एका ठिकाणी करण्याचा जो विषय आता चालतो तो ग्रीकांपासून, ग्रीस या देशापासून उगम झाला. तिथून ते चालतात. त्या अजूनही तो देश आहे. तिथून ती ज्योत पेटवली जाते. ऑलिम्पिकची ज्योत जगभर फिरवली जाते. जिथं ऑलिम्पिकचे सामने होतात तिथं ती चालली ज्योत नेली जाते. या ग्रीकांमधले हे नाव आहे लिओनार्डस. लिओ म्हणजे सिंह आणि नार्डस म्हणजे सिंहावत किंवा सिंहाचा पुत्र. सिंहासारखा प्रतापी कीर्तिमान म्हणजे लिओनार्डस. बाजीप्रभूंना युरोपीय लोकांनी हे नाव दिलं. हा महाराष्ट्राचा लिओनार्डस आहे, सिंहासारखा आहे, सिंहाचा पुत्र आहे किंवा प्रतापमान आहे, कीर्तिमान आहे, खरोखर कीर्तिमान आहे. लिओनार्डस. अजून कुणाचं नाव आहे? स्पार्टन, ग्रीकचाच काही भाग आहे. स्पार्टनचा राजा, त्याचं नाव होतं लिओनार्डस. तो असाच खिंडीत 10,000 शत्रूबरोबर युद्ध करीत उभा राहिला, पर्शियन लोकांबरोबर. कुठं उभा राहिला? थर्मोपायलीच्या खिंडीत. तिथंही खिंड आहे. तिथं त्याने ते युद्ध केलं. त्याच्याही बरोबर 300 लोक होते. सुरुवातीला जास्त होते खरं तर, पण तुकड्या पडल्या. त्यात शेवट याच्याकडे जे काम आलं त्यात त्याने ते केलं आणि 300 सगट. हा स्वतः लिओनार्डस तिथं मृत्युमुखी पडला. याने पर्शियनांचं आक्रमण त्यांच्या राष्ट्रावर आलेलं त्या खिंडीत परतवलं. तो मृत्युमुखी पडला, त्याचा पराजय झाला, पण पर्शियन लोक तिथून माघारी फिरले, पुढे गेले नाही. म्हणून त्या लिओनार्डसला पश्चिमेच्या देशामध्ये महत्त्व आहे. लिओनार्डस, त्याचे पुतळे आहेत. दुर्दैवानं काही वर्षापूर्वीपर्यंत आमच्याकडे बाजींचे पुतळे नव्हते. आता ते पावनखिंडीत पन्हाळ्यावर स्मारक झालंय. पन्हाळ्यावर पुतळा उभा झाला. अनेक ठिकाणी बाजींचं स्मारक आहे. शिवाकाशीदाचे पुतळे माहीतही नव्हते. शिवाकाशीत पन्हाळ्यावरती तो पहिला पुतळा झाला. त्याची प्रतिकृती आता प्रत्येकाने आपल्याकडे, अजून त्या बारक्या प्रतिकृती ते पण मिळते, लक्षात ठेवा. हातात विटा घेतलेले आहेत आणि शिवाकाशीत चालून चाललेत युद्धात, असं ती प्रतिकृती केलेली आहे. विटा नावाचं एक शस्त्र आहे, भाल्यासारखं असतं. त्याला मागं भाल्याच्या फाळाच्या मागच्या बाजूला गोंडा लावलेला असतो, वाखाचा असतो. आणि सगळ्यात शेवटच्या बाजूला जसं पुढून भाल्याचा फाळ लावण्यासाठी नळी घालून पॅक केलेलं असतं, तसं मागच्या बाजूला, पॅक म्हणले मी, बंदिस्त केलेलं असतं, तसं मागच्या बाजूलाही शेंबी घातलेली असते आणि ती काठीला पक्की बसवलेली असते. त्याला मागं दोरी लावतात. त्याला एक कडी असते आणि ती दोरी लावायची आणि ती दोरी 10 हात 5 हात आपल्याला जेवढी चालवता येईल तेवढी ती दोरी घ्यायची. ती विटा चालवायचा. भाला फेकला की फेकला, परत घेता येत नाही, पण विटा फेकला की त्या दोरीचं दुसरं टोक आपल्या मनगटाला बांधलेलं असतं. तो फेकायचा, शत्रूच्या हृदयाचा वेध घ्यायचा आणि पुन्हा हिसकून घेऊन आपल्या हातात काढून घ्यायचा. त्याला म्हणायचं विटा. हा विटा चालवण्यात पारंगत असणारा असा शिवाकाशीद आहे. तो त्यामुळे तशा अर्थानं पुतळा उभा केला आहे. कोणी पाहिला असेल तर पहा, नसेल तर मी फोटो दाखवतो. पन्हाळ्यावरचा आहे. पंढरपुरातही त्यांचं स्मारक म्हणजे उत्सव होतो आणि त्यात ती विटा घेतलेली प्रतिमा असते. लक्षात ठेवा. अमोघ शस्त्र आहे हे विटा हे मराठ्यांचं शस्त्र आहे. बाकीच्या देशात कोणाला माहीतही नाही, चालवतही नव्हते. मराठ्यांचं स्वतंत्र शस्त्र आहे. मराठ्यांनी विकसित केलेलं शस्त्र आहे.
विलक्षण शस्त्र आहे. कोल्हापूरचे शाहू महाराजांच्या काळात इंग्रज ऑफिसर त्यांना भेटायला आले. त्यांचं राष्ट्रावरती म्हणजे राजे होते, भेटायला आले ऑफिसर. आणि मग ऑफिसर भेटायला आल्यावर महाराजांनी खेळ आयोजित करतात. तसं काहीतरी करमणुकीचे कार्यक्रम. आता आपल्याला करमणूक म्हणजे सिनेमा, त्यावेळेस सिनेमा वगैरे असं फारसं नव्हतं. करमणूक काय, मर्दानी खेळाचं त्यांनी आयोजन केलं. कोल्हापुरातल्या लोकांसाठी स्वतंत्र खेळाची बसायची व्यवस्था, त्यात मर्दानी खेळ. आणि त्यात त्यांनी विट्याचा एक विटेकरी खेळणारा माणूस, त्याने त्या ऑफिसरला सगळे खेळायला, महाराज स्वतः बसले होते, ती खेळायला दाखवलं. त्याच्याबरोबर दुसऱ्याने युद्ध केलं. तो एकटा विटा घेऊन खेळतोय आणि त्याच्याबरोबर घोडेस्वार त्याला परास्त करायला प्रयत्न करतायत. ती सगळ्याला पुरून उरला विटेकरी, त्याला विटा बचावणाऱ्याला विटेकरी म्हणायचं. तो परास्त करून सगळ्याला पुरून उरला. त्यांनी महाराजापुढे येऊन मुजरा केला. महाराजांनी त्याला बक्षीस दिलं आणि ते इंग्रज ऑफिसरकडे पाहिले. इंग्रज ऑफिसर संतुष्ट झाला, आनंद वाटला त्याला, छान आहे, शस्त्राचा खेळ उत्तम आहे. पण त्याने एक प्रश्न केला, हे तुमचे लोक आहेत, खेळणारे तुमचे, हल्ला करणारे तुमचेच आहेत, हां, म्हणून तुमचं लुटीपुटीचा बसवलेला खेळ आहे म्हणला. महाराज अस्वस्थ झाले. नाही, मग तुमचा माणूस विटेकरी आहे, तो माझ्या माणसाबरोबर युद्ध करेल काय? महाराज म्हणले, होय, आम्ही नाही, कच्चे नाही, होय. आणि मग त्यानं त्याचे घोडेस्वार पाठवले, इंग्रजांचे घोडेस्वार. लक्षात आलं का? तिथं जे त्याचे ऑफिसरचे लोक होते, ज्यांना युद्धशास्त्र येत आहे, घोडे चालवता येतात, असे लोक आले आणि त्यांनी त्या विटेकऱ्याबरोबर लढाई केली. ते सगळे त्याला कोंडीत पकडायचे, जायबंदी करून. आता पकडण्या, मारायचं नाही, पण मग पराभव झाला इथपर्यंत पकडायचा प्रयत्न करायचे आणि तो दरवेळेस सुटून जायचा. तो त्या सगळ्याला परत दंड ठोकून उभा राहायचा आणि हातात विटा घेऊन त्यांना दाखवायचा, या अंगावर. खूप वेळ खेळ चालला. शेवट ते इंग्रज सगळे एक झाले. त्यांनी चारी अंगाने त्याची घोड्याने बंदी केली. आता त्या विटेकरला काही करता येईना, अशी बंदी केली. नकळत त्या इंग्रज ऑफिसरला आनंद डोळ्यात चमकायला लागला. शाहू महाराजाला ती जाणवलं. ऑफिसरचा आनंद चमकायला लागला, आपला माणूस पराभूत व्हायला लागला, असं त्याला त्याचा आनंद होतोय. महाराजही अस्वस्थ झाले. ती विटेकरी खरोखर मराठी रक्ताचा होता, शिवाजी महाराजांच्या गुणाचा होता. त्याने ते सगळं ओळखलं, तारतम्य ओळखलं. आपला पराभव होतोय म्हणजे आपला नामुष्की, राज्याची नामुष्की. त्यानं ती विटा खेळत 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 त्यांना तो लढतच होता. एक वेळ अशी आली की आता आपण बंद होतोय ना, आपल्याला आता कोंडलं गेलं की संपलं, आपलं शस्त्र काढलं, पराभूत झालो, अशी वेळ आली की त्यानं पटकन विटा जमिनीत मारला, उलटा भाल्याचा फाळ जमिनीत मारला. लक्षात आलं ना? आणि सर 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 विट्याच्या काठीवर वर चढला आणि काठी धरून काठी सगळं घोड्याच्या बाहेर जाऊन उडी मारली आणि परत युद्धाला उभा राहिला. टाळ्याचा कडकडाट, विजय विजय झाला. इंग्रज ऑफिसर नामुष्की झाली. खरंच तुमचा माणूस पराक्रमी आहे, त्याने त्याला बक्षीस दिलं. अजून आमच्याकडे अशी माणसं आहेत, आता विटा खेळणारी माणसं आहेत, लक्षात ठेवा. आता आहेत बुदरगडला, चला दाखवतो मी. आमचे मित्र आहेत लखन जाधव, त्यांची सव्यसाची गुरुकुलम म्हणून केवळ शस्त्राची हिंदुस्थानातली एकमेव शाळा आहे. मी एकमेव मुद्दा म्हणून म्हणतो. अनेक शस्त्रशाळा जगात आहेत, म्हणजे हिंदुस्थानात पण आहेत. कुठं कलायरी पट्टू आहे, बंगालची कुठं आहे, कुठं आसामी शस्त्रशाळा, म्हणजे आमची पारंपरिक विद्या जी आहे ती शिकवणारी आहे. पण या सगळ्या विद्या शिकून येऊन लखन जाधवांनी पंजाबपासून ते तामिळनाडू केरळापर्यंत प्रत्येकाकडं राहून त्यांच्या त्यांच्या विद्या शिकून शस्त्रविद्येचं गुरुकुल लखन जाधवांचं तिथं उभं आहे. सगळं तिथं शिकवलं जातं. ज्याला विटा चालवायचं त्यांनी विटा शिका. 8 वर्ष राहावं लागतं. काठी, लाठी, पट्टा, बोथाटी, बनेटी, चौक, तलवारबाजी, 2 हातांनी तलवार, विटा, भाला, सगळं, धनुष्यबाण, सगळं तिथं शिकवलं जातं. लक्षात ठेवा. नियुद्ध म्हणजे लोकांकडे शस्त्र आहे ना, आपल्याकडे शस्त्र नाही तरी युद्ध कसं करायचं तेही तंत्र तिथं शिकवलं जातं. आज हजारो तरुण त्यांच्याकडे शिकतायत. ही शस्त्राची विद्या शिवाजी महाराजांच्यापासून असलेली, त्यांच्या आधीपासून असलेली ही विद्या जपली आहे, असं प्राणपणानं जपलेली आहे. विटा खेळणारे लोक कालाच्या ओघात लुप्त व्हायला लागले होते. 2-3 एवढेच लोक राहायला लागले होते. आता विटा खेळणारे लोक पुन्हा निर्माण होत आहेत. लक्षात ठेवा. आपल्याला शिकायचं असलं शिका, केव्हा तरी उन्हाळी वर्ग, पावसाळी वर्ग जॉईन व्हा, महिना 15 दिवस शिका, परत घरी येऊन सराव करा, पुढचं शिक्षण घ्यायला जा, काही हरकत नाही. बुदरगड कोल्हापूरपासून जवळ, बुदरगड नावाचाच किल्लाच आहे. किल्ल्याच्या तिथंच आहे सगळं आहे. ते येतात, आले म्हणजे भेटतात, गप्पा गोष्टी होतात, प्रेमाचे आहेत आमच्या मित्र. असेल काय असेल ते, दोन्ही होतं, शक्यही आहे. इथंही वर्ग घेतला होता आम्ही एकदा, चालत असतं.
बाजीप्रभूंचं बलिदान म्हणजे काय हे सगळं जाणून घेणं, राष्ट्राच्या उन्नतीला नेणं. राष्ट्र नुसतं जोखडातून मुक्त करणं नाही, नुसतं राज्यकर्त्याच्या जोखडातून नाही, प्रत्येक गोष्टीतून राष्ट्र आपला संस्कार जपणारा निर्माण करणं म्हणजे बाजीप्रभू समजणं, छत्रपती शिवाजी महाराज समजणं. ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हा शिवचरित्राचा अट्टहास. तुम्ही पहाटे 3 पासून उठताय तरी तुम्ही या, ऐका, बसा, तुम्ही बोला, तुम्ही एक अभ्यास करा, याच्यासाठी ही धडपड. मला वेळ जात नाही, तुम्हाला वेळ कमी पडतोय म्हणून हे शिवचरित्र नाही. इथून पुढच्या आयुष्यात प्रबोधनकार म्हणून आपण काम करणार आहोत. लोकांना हे सांगितलं पाहिजे, घराघरात शिवचरित्र पोचलं पाहिजे म्हणून अट्टहास. लिओनार्डस कोण आहे? अरे तुमच्याकडे कुणी असेल, आमच्याही देशात एक लिओनार्डस जन्माला आला, ज्याने हजारोंची सेना अवघ्या 300 लोकांशी परास्त केली. आणि त्या लिओनार्डसपेक्षा आमचा लिओनार्डस पराक्रमी आहे. का? ते सगळेचे सगळे मेले, आमचे काही जण मेले, काही जिवंत राहिले. आमचे लिओनार्डस एक नाही 300 आहेत. आम्ही फक्त आमच्या राजाच्या राज्याच्या सुरक्षितेसाठी नाही जमलो, आमच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या धर्मासाठी लढलो. आमचा लिओनार्डस तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे किंवा जास्त मोलाचा आहे. आम्हाला लिओनार्डस म्हणण्यापेक्षा त्या लिओनार्डसला पश्चिमेचा बाजीप्रभू म्हणा. लिओनार्डसची भूपमा आम्हाला नको, त्याहून आम्ही सरस आहोत हे आम्हाला कळलं पाहिजे, हे लोकांना समजून दिलं पाहिजे. म्हणून हा अट्टहास. दुर्दैवानं आम्हाला बाजीप्रभूच कळत नाहीत तर लिओनार्डस कसा कळेल? त्यामुळं मुद्दामून त्या गोष्टीनं हा अट्टहास आपण करतो आहोत. त्यात सगळे तुम्ही सहभागी आहात, ते प्रयत्नशील आहात. बस अजून काय पाहिजे? किती लोक समोर येतात महत्त्वाचे नाहीत, कसे आहेत महत्त्वाचे आहेत. बाजीप्रभू बरोबर किती होते, मसूद बरोबर किती होते, फाजलखाना बरोबर किती होते महत्त्वाचं नाही, कसे आहेत, प्राणपणानं, निष्ठेनं, सत्यानं, सत्वानं लढणारे आहेत हे महत्त्वाचं आहे. त्या अर्थाने चाललं पाहिजे. म्हणून हा सगळा प्रयत्न. बाजीप्रभू पडले, बाजीबरोबर बाजीचे बंधू फुलाजी प्रभूही इथंच पडले. 2 भाऊ एका युद्धात मेलेत, लक्षात ठेवा. आम्हाला माहीत नसतं. शंभूसिंग जाधव हे शिवाजी महाराजाच्या मातुल कुलातले, तेही या युद्धात पडले. दुर्दैवाने त्याची कागद पूर्वी उपलब्ध झाले नव्हते, आता ते उपलब्ध होत आहेत. शंभूसिंग जाधव इथं पडले. बाजींचं स्मारक आहे, शंभूसिंग जाधवांचं स्मारक आहे. पावनखिंडीत काहीही नव्हतं. मला पंढरपूरकर म्हणताना, आम्ही वारकरी म्हणताना मला आनंद वाटतो. का? बाजीप्रभूंच्या स्मारकाचं ठिकाण लोकांना कळावं, इथं ती घटना घडली आहे, या परिसरात ते घडलंय, लोकांना कळत नव्हतं, हुडकावं, हिंडावं, सापडत नव्हतं. म्हणून 85-86 दरम्यान पंढरपुरातून जाऊन अनिल काका बडवे म्हणजे आमचे वडील, त्यांनी पहिलं स्मारक तिथं उभं केलेलं आहे. स्तंभ उभा केला आहे. गोपाळ चिंगळे त्यातले साक्षीदार आहेत, हे त्यातले आहेत, लक्षात ठेवा. तिथं स्तंभ उभा केला, त्या दऱ्याखोऱ्यात तिथं सिमेंट नेलं, ते दगडं नेले म्हणजे काय फार पराक्रम केला नाही, आपण काय बाजीप्रभू झाले नाहीत, पण बाजीप्रभूंचा पराक्रम लोकांना कळला पाहिजे म्हणून त्या स्थानावर मुगो गुळवणी गुरुजींचं मार्गदर्शन घेतलं. स्थानापाशी गेले, तिथं खड्डा खणून तो स्मारक उभं केलं, ते ओतलं काय ते सिमेंट खडी, आणि ते खंब उभं केला, त्याच्यावरती कायमचा एक झेंडा लावला आणि एक तलवार आणि एक ढाल प्रतीक रूपाने लावली, पावनखिंड लिहिलेला बोर्ड. नुसतं तेवढं नाही, इथून पुढं जे लोक या रस्त्यानं जातील त्यांनी जात असताना त्यांना रंगाची डबी दिली, कारण वर्षभर राहून ते गंजतं, खराब होतं, त्यांनी जात तेवढा रंग द्यावा, त्याची व्यवस्था केली होती. गुळवणी गुरुजींच्या घरातून ते करायचे, जायचे. अनेक वर्ष हे चालू होतं. आता लोकांत जागृती आली आहे. मिलिटरीनं, मराठा बटालियननं ते स्मारक पुन्हा नव्यानं उभं केलं आहे. ते गंजून पडलं पहिलं, बटालियननं ते पुन्हा उभं केलं आहे. आता स्थानिक लोकातून जागृती झाली आहे आणि पावनखिंडीचा सारा परिसर उजळून निघाला आहे. सुंदर बांधला आहे, बुरुज बांधला आहे तिथे. तिथून पाहिलं की सगळा परिसर एका ठिकाणी दिसतो. यांची स्मारक महादेवाच्या पिंडीच्या निमित्तानं तिथं उभी केलेली आहेत. आज ते तिथं पूजा अर्चा होऊ शकते. गेल्यावरती आपल्याला तिथनं प्रेरणा निर्माण होते, चैतन्य जागं होतं, आपली अस्मिता जागी होते. आताही ते छान स्थान अशा अर्थानं ते आहे. पाहायला कधीतरी जा, आपली सहल जाते तेव्हा आलात तरी हरकत नाही. आम्ही वर्षातनं 1-2दा फिरायला जातो. चातुर्मासाच्या समाप्तीला 1-2 दिवसाची सहल आपण करूया. थोडा विचार घ्या. म्हणजे इकडंच जाऊ असं नाही, कुठंही जाऊ, कुठलंही स्थान तेवढंच प्रेरणादायक. हो, गडालाच जायचं रे.
प्रेरणा देणारं ठिकाण कुठलं तरी. मागच्या सहली झाल्या, एकदा सिंधुदुर्ग झाला, एकदा शिवनेरी झाला, एकदा पन्हाळा झाला, एकदा विशाळा झाला, एकदा विजयनगर झालं, एकदा रायगड झाला, एकदा राजगड झाला. शिवाजी महाराज अनेक सहलीला साक्षीदार आहेत. ही गोपाळ काका बरोबर आहेत, आम्ही गोपाळ काकाच म्हणतो. मी लहान होतो, 8 वर्षाचा होतो तेव्हापासून ते अनिल काकांबरोबर ते फिरलेले आहेत आणि मी त्यांचा हात धरून चाललेला आहे. ते येत आहेत, ते निष्ठेने येत आहेत, ते ऐकतायत, ते निष्ठेने ऐकतायत. मागचे बाबा आहेत, ते कित्येक वर्ष येत आहेत. मी अनिल काकांचं चरित्र जे 25 वर्षापूर्वी सुरू झाले त्यातले ते साक्षीदार आहेत. हे शिवाजी महाराज देशमुख आहेत, ते तेव्हापासून ऐकतायत. दरवर्षी तेच का ऐकायचं असं अनेक जणांना वाटतं. दरवर्षी काय तेच आहे तेच आहे. अरे वर्षानुवर्ष 700 वर्ष नव्हे, हजारो वर्ष भागवत ऐकलं तरी तेच आहे. पण कथा तेवढीच आनंददायी आहे, तेवढीच रम्य आहे, तेवढीच प्रेरणादायी आहे. तसं शिवचरित्र आहे, रोज ऐकलं तरी नित्य नूतन. आनंद आनंद पाहिजे, समजून घेतला पाहिजे. यासाठी हा 8 तास. आज 14 ऑगस्टचं स्मरण ठेवलं. उद्याच्याला 15 ऑगस्ट आहे, भारतीय स्वातंत्र्याचा विजय दिन आहे. जे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महत्त्व ते उद्याचं महत्त्व ते उद्याच्याला विषयी करू, आपण बोलू. पण आज थोडं इथंच थांबू. आजपासून भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव आपला मंदिरात चालू होणार आहे. बंद करा ती. मंदिरात चालू होणार आहे. सकाळी 9:30 ते 11:30 गाथाभजन आहे आणि नंतर संध्याकाळी रोज कीर्तन आहेत. वेगवेगळे परंपरेची फडाची ठरलेली जी कीर्तनं असतात ती कीर्तन आहेत. ज्याला शक्य आहे त्या सगळ्याला या, गाथाभजनाला या, कीर्तनाला या, सगळ्या गोष्टीला. पत्रिकाही आहेत माझ्यापाशी, मी देतो, घ्या. जे शक्य आहे ते करा. आज चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे आणि शेखर महाराजांचं प्रवचन आहे. 3 ते 5 चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे आणि 5:30 वाजता शेखर महाराजांचं प्रवचन आहे. या आता एक गाथाभजनाला. मी आता इथलं उठलं की तिकडंच जायचं आहे. आज इथंच थांबू. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. वीर बाजी प्रभू की जय हो. हो चालणार, आपलं चालणार. फक्त आता 9ला संपवेन मी. आज जरा संपवायचं होतं पण विषय असा होता नाही.